नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा ही आहे वेळ सकाळ सकाळची. तर आज सकाळी म्हटलं चला मस्त आता नाश्ता बनवू, कारण रोज आम्ही काही बनवत नाही सकाळी, डायरेक्ट आपलं जेवणच बनवतो आहे, कारण जे डब्बं द्यायचं असतात त्यामुळे जेवणच बनवायला लागतं. मग तर म्हटलं आज चला नाश्ता बनवू. सगळं घरात असतं, गरा वगैरे पोहे, पण आम्ही बनवतच नाही, डायरेक्ट आपलं जेवण करायचं. तर आता मस्त असे पोहे अमृतानं बनवलेत बरं का. मी फक्त कांदा मिरची वगैरे चिरून दिली, तर तिनं असं पोहे बनवून घेतलेत. तर आता आम्ही खाणार सगळेजण पोहे. मिस्टरांना काही पोहे उपीट असलं अजिबात आवडत नाही आणि ते बिलकुल खात पण नाहीत, त्यामुळं आमच्या चौघांसाठी बनवले. तर आता मस्त असे पोहे खायचे नंतर आणि जेवण वगैरे बनवायचं आहे. आणि बघा बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे. तर इथं झाडं बघा कशी मस्त हिरवीगार वगैरे झालेत. आणि आपण दारात झाडं जरी लावली ना, किती जरी पाणी घातलं तर ते पुरेसं होत नाही. पण पावसाचं कसं आहे, थोडं जरी पाऊस आला ना तर छान वाटतं, सगळी झाडं हिरवीगार होऊन जातात. आणि आमचा मंगल कलश तर एवढा म्हणजे त्याची उंची एवढी वाढायला लागली आणि छान वाढ झालेली आहे त्याची. तर बघा लिंबवाचे झाडं, मिरचीची झाडं, आवळाची झाडं, सीताफळाची, रामफळाची, आंबा, शेवगा, असं भरपूर अशी झाडं आहेत बरं का आमच्या दारात. फुलाची पण भरपूर अशी झाडं आहेत. आणि इथं जास्वंदी पण आहे, पण तिला असं बुरशी आल्या बघा पांढरी, आणि त्यावर रोग पडलेला आहे, त्यामुळे त्याला काय फुलं वगैरे लागत नाही. त्यांना आवळं एवढी लागलेले आहेत झाडांना ना, तर बघितलं तर तोंडाला पाणी सुटतं. आणि आजकालच्या मुलींना आवळं वगैरे खूप आवडतात. तर आता आवळे मोठे झालेत बरं का थोडे थोडे, तर आम्ही थोडे थोडे काढून आता खातो. आता मस्त असं ते आपणाला लोणचं पण बनवायचं आहे त्याचं. आणि कसे वाटतात, मस्त ताजी झालेत का नाही रोपं अशी छानपैकी. आता फुलं पण लागणार आता. आणि आपणाला फुलं वगैरे भरपूर असली मी देवपूजा करायला छान वाटतं. तर आज काय आम्ही देवपूजा केलेली नाही. आमच्या मिस्टरांची म्हणजे आत्ती वारलेले, त्यामुळे आम्हाला आलेलं आहे सुतक, त्यामुळे काय देवपूजा वगैरे केलेली नाही. तर म्हटलं चला आता 2-3 दिवस तर आपणाला पाहुण्यांचं सुतक असतंच, त्यामुळं 2-3 दिवस काय आपणाला देव वगैरे पूजायचा नाही. आणि आता बरेच दिवस झाले व्हिडिओ पण टाकला नाही, कारण माझी पण तब्येत बिघडलेली, त्यामुळं 5-6 दिवस झाले व्हिडिओ पण टाकला नव्हता. तर आता इथं सगळ्यांना पोहे वगैरे असे वाटून घेतलेत, आता खायचेत आपणाला मस्तपैकी गप्पा मारत. तर मिस्टरांना पण डबा वगैरे सगळा बनवून दिला. तर इथं पहिला आकाशला दिला आहे टेस्ट कराय पोहे कसे झालेत बघण्यासाठी. तर त्याला पोहे आवडतात. आजकालच्या मुलांना नाश्ता वगैरे आवडतो, कारण जुनी जी माणसं असतात ती नाश्ता वगैरे करत नाही, डायरेक्ट जेवणच. आणि मग नंतर बघा आम्ही 4 वाजता गेलतो बाजारात, तर अशी भाजी छानपैकी आणल्या. मी काही जास्त भाजी आणलेली नाही, कारण भाजी थोडी माझ्याकडे शिल्लक होती. तर कांदे थोडे, टमाटर. तर बघा आता भाजी मार्केटमध्ये गेलतो आम्ही, तर एवढी अशी वांग, कांदा, टमाटर, आणि भरीत बनवण्यासाठी नाही अशी मोठी वांगी आणलीत. म्हणजे जी भरीत आहे ना खूप छान बनतं बरं का. पुन्हा कोथिंबीर आणलेली आहे. आणि काल मिस्टरांनी अशी पानं आणलेत आळवाची, बघू शकता मोठी मोठी पानं आणलेत. तर याच्या आपल्याला वड्या पण बनवायच्यात, त्यासाठी मी हा मिरच्या आणलेत आणि कोथिंबीर ताजी आणलेली आहे. तर मस्त असा ठेचा वगैरे बनवून छानपैकी आपल्याला कोथिंबीर वगैरे घालून ना याच्या वड्या पण बनवायच्यात. त्यासाठी लसूण पण आणलेलं आहे, कारण आपण वडी जर बनवायची म्हणले ना तर कोथिंबीर, मिरची आणि लसूण, तीळ लागतात त्यामध्ये घालायला, बेसन पीठ, असं बरंच काय तर लागतं बरं का. तर आपली वडी टेस्टी होते. तर चला आता आपण वडी बनवणार आहे. आणि आता पीठ वगैरे भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता संध्याकाळची वेळ पण झालेली, 6 बघू शकता, आता 7 वाजले बरं का, 7ला 5 मिनिटच कमी आहेत. तर आता आपल्याला पटकन म्हणजे माणसं आपली घरात मिस्टर वगैरे यायच्या पहिलं सगळं जेवण वगैरे बनवून घ्यावं लागतं. तर चला आता असाच व्हिडिओ बघत राहा. आणि इथं बघा अमृतानं वड्या बनवण्यासाठी असं पीठ भिजवून घेतलेलं आहे, पानं वगैरे स्वच्छ धुवून. कारण ह्या दिवसात कसं कीटक असतात पानावरनी वगैरे, तर त्यानं मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून आणि कपड्याने पुसून घेतलेत पानं. आणि आता पीठ 10-15 मिनटं चांगलं भिजलेलं आहे, तर आता ती भरून घ्यायला लागलेलं आहे पानं. तर आता वड्या शिजायला वगैरे टाकायच्या छानपैकी अशा. आणि मी काय केलं, भाज्या वगैरे स्वच्छ करून सगळ्या ठेवल्या, कारण आपणाला सकाळी गडबड असते, त्यामुळं पटकन करता ह्या मापानं धुवून वगैरे स्वच्छ ठेवायच्या. आणि पानं एवढी मोठी आहेत ना, तर आम्ही गावावर गेलतो त्यावेळेस घरात गिरण आहे, तर असं 1-2 किलो आम्ही डाळ दळून आणली होती, त्यामुळे भरपूर असं पीठ होतं. तर चांगलं अर्धा किलो पीठ गेलेलं आहे, अर्धा किलोला जास्तच भरपूर असं पीठ भरलेलं आहे. आणि आपण विकतचं पीठ आणतो ना तो जरा मिक्सच असतं, आणि आपल्या घरी आपण डाळ दळतो ना एकदम छान अशी डाळ असते. तर अशा प्रकारे वड्या शिजाय टाकलेत तिनं.
तर आता कट करून घ्यायच्या तळून वगैरे, म्हणजे तळल्याना आपल्याला टेस्ट चांगली येते वड्यांना. तर बघू शकता अशा आपल्या वड्या झाल्यात, कट करून त्याने घेतलेले आहेत छानपैकी. आणि मिस्टरांना काय लागतं, त्यांना कच्च्या वड्या लागतात, त्यामुळे त्यांच्यासाठी बिन तळलेल्या वड्या ठेवलेत आणि हे आमच्यासाठी आम्ही असं तळून घेतलेले आहेत. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.